नमस्कार. हर हर महादेव. आज आहे ना मस्त शेवगाच्या मसाली शेंगांचा बेत होता घरी. त्यामुळे म्हटलं तुमच्याशीही व्हिडिओ शेअर करते की मी मसाल्याची शेवगा शेंगची भाजी कशी बनवते. तर तुम्ही बनवून बघा एका वेळेस. मसाला शेंगची भाजी खूप छान होते. तर इथं कुकरमध्ये मी थोडं तेल टाकून आहे ना जिरं घातलं आणि ना शेवगा असं लांब लांब बोटा एवढा कापून घेतला. त्याच्यावरच्या शिरा पण काढल्या होत्या आणि ते थोडंसं परतून घेतलं. त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातलं आणि त्यामध्ये हळद आणि थोडं मीठ घातलं चवीनुसार आणि फक्त वाफ घुसू द्यायची आणि एक शिट्टी झाली का कुकर बंद करायचा गॅस. तर तुम्ही कढईमध्ये पण शेवगा वाफ म्हणजे शिजवू शकतात. पण काय ना कुकरमध्ये शिजवला ना व्यवस्थित त्याच्या जे मधल्या जे गाठी असतात ना म्हणजे बिया त्या पण छान शिजतात. नंतर इकडे मी ना माझ्याकडे लोखंडी तवा आहे. हे मी खास फक्त कांदे वगैरे भाजण्यासाठी उपयोग करते त्या तव्याचा. त्याच्यावर मी ना 4 मीडियम आकाराचे कांदे ना असे उभे कापून घेतले आणि ते मस्त परतून घेतले. असा कलर चेंज झाला तुम्ही बघू शकतात. छान असं परतून झाला कांदा आणि मग त्याच्यानंतर मी ना खोबऱ्याची वाटी ही काप करून घेतले होते आणि मग तेही परतून घेतले. त्याचाही थोडा कलर चेंज झाला ना मग तेही ना काढून घेतले मी त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि ते गार व्हायला ठेवलं होतं मी बाजूला. आणि त्यामध्ये मी घातलं 1 इंच अद्रकचा तुकडा घातला त्यामध्ये. त्याच्यानंतर मी त्यात घातलं 2 हिरव्या मिरच्या घातल्या, लसूण घातले. एक मोठी गाठ होती लसूणची ती सोलून घेतली, ती घातली आणि त्यामध्ये ना थोडी कोथिंबीर घातली आणि हे असं वाटून मी मिक्सरला फिरून घेतलं. नंतर कढईत तेल टाकून घेतलं. ते तापवल्यानंतर आहे ना त्यामध्ये जो वाटलेलं आपलं वाटण होतं ना ते मी त्यामध्ये परतवलं. छान तेल सुटेपर्यंत परतवायचं. वाटण परतवताना आहे ना घाई करायची नाही, म्हणजे की वाटण परतवलं लगेच आपण पाणी घाला किंवा त्यामध्ये जे काही आपण शिजवलेलं असतं ते घालायचं, असं घाई नाही करायची. पूर्ण तेल सुटेपर्यंत बघाल तुम्ही इथं कोपऱ्याला तेल सुटलेलं आहे. तर मी त्या पद्धतीने तेल सुटल्यावर मसाले घातले त्यामध्ये. 1 चम्मच तिखट घातला आणि माझा घरगुती गार्गी मसाला आहे ना तो घातला मी 3 चम्मच. त्यामध्ये धने जिरे पावडर आहे ना माझंवालं ते घातलं मी 1.5 चम्मच आणि त्यामध्ये ना मी थोडंसं पाणी घातलं गरम आणि जे शिजवलेल्या शेंगा होत्या ना आपण तर त्या घातल्या मी. छान मस्त मिक्स करून घेतलं आणि त्यामध्ये आणखी गरम पाणी घातलं आणि चवीनुसार मीठ घातलं. मीठ घालताना थोडं लक्षात घ्यायचं की अगोदरही आपण शेंगा शिजवताना मीठ घातलेलं असतं, त्यामुळे नंतर थोडं लागेल इतकंच थोडंसं कमी मीठ घालायचं. असं छान उकळी येऊ दिला भाजीला. खूप छान तरी सुटली होती भाजीला आणि खूप छान मसाला आहे माझा. 25 प्रकाराचे खडे मसाले त्यामध्ये, कस्तुरी मेथी, खसखस, 4 प्रकाराच्या मिरच्या, काश्मीरी, नंतर गावराणी, रसगुल्ला, चपाटा अशा मिरच्या टाकते मी त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये. नक्की एक वेळा तुम्ही मागून बघा मसाला. खूप छान टेस्टी भाजी होते मसाली. आणि कुठल्याही भाजीत ही इन्स्टंट मसाला आहे तो. तुम्ही कुठल्याही भाजीत फोडणी दिली का वापरू शकतात लगेच भाजी. म्हणजे कुठलंही वेगवेगळं काही टाकायची गरज नाही आहे. या ठिकाणी तुम्ही बघाल किती छान तेल सुटलं होतं भाजीला आणि खूप चवदार ग्रेव्ही झाली होती ही भाजी. तुम्हीही नक्की करून बघा आणि मला कमेंटच्या माध्यमातून सांगा माझं रेसिपीज कसे वाटतात तुम्हाला. हे सगळं तुम्ही मला सांगा कमेंटच्या माध्यमातून आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा माझ्या व्हिडिओला. आणि भेटू पुन्हा नवीन खानदेशी रेसिपीसोबत. तोपर्यंत हर हर महादेव.